नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. कांदा निर्याती संदर्भातील आहे. कांदा निर्यातदार व व्यापारी क्षितिज जैन यांचं काय म्हणणं आहे कांदा भावासंदर्भातील, त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शॉर्ट अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. पुढच्या चॅनल असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जर लाईक नका का, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वदर पोहोचतेच करू शकता. क्षितिज जैन कांदा व्यापारी व निर्यातदार, लासलगाव जिल्हा नाशिक लासलगाव सारख्या महत्त्वाच्या बाजारात देखील कांद्याची आवक सरासरी तुलनेत कमी आहे. उन्हाळा कांद्याच्या अंतिम टप्प्यात या ठिकाणी नवीन खरीप कांद्याची आवक सुरू होत असते, मात्र यंदा ती अपेक्षेप्रमाणे नाही. त्यामुळे दिवाळीनंतर जरा सुधार पाहायला मिळत आहे. विजय बापना, अध्यक्ष, पिंपळगाव बसवल कांदा व्यापारी असोसिएशन. पावसामुळे खरीप हंगामातील नवीन लाल कांद्याची आवक सध्या नाही. जुन्या कांद्याचा साठा 15 ते 20% इतकाच शिल्लक आहे. वाढती मागणी आणि पुरवठा कमी यामुळे दरात सुधारणा असल्याचं चित्र आहे. प्रामुख्याने पावसामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मागणी वाढणार असून तेजी येण्याची शक्यता एकंदरीतच वर्तवण्यात आलेली आहे. अशी काही परिस्थिती आहे. एकंदरीतच या ठिकाणी महाराष्ट्रातील खरीप नवीन कांदा उत्पन्नावर परिणाम. पावसामुळे महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे, सोलापूर व सातारा या भागात खरीपातील लाल कांद्याची आवक होत असते. यंदा पावसामुळे आवकेतून परिणाम झाला आहे. राज्यातील खरीप आणि उन्हाळा उत्पन्नात प्रमुख पट्टा असलेल्या नाशिकमध्ये मोठे नुकसान आहे. यासह देशातील प्रमुख कांदा उत्पादक असलेल्या गुजरात, राजस्थान, कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यातही अतिवृष्टीचा फटका बसल्याने नुकसान झाले. परिणामी उत्पादन घट झाल्याची स्थिती आहे. त्यामुळे देशातील विविध बाजारपेठेमध्ये कांद्याचा पुरवठा मागणीप्रमाणे होत नसल्याने दरस्थिती सुधारत असल्याचं एकंदरीत चित्र आहे. ही होती महत्त्वाची अपडेट, ती तुमच्यापर्यंत पोहोचली. व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून जे महाराष्ट्र जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतोय. जय महाराष्ट्र, जय श्री धन्यवाद आणि जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.